कापसातील खत व्यवस्थापन. खताचे भाव वाढले आहेत, खताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मी विनंती करेल की तुम्हाला कापसाला जे काही पहिला आणि दुसरा डोस तरी कमीत कमी तुम्ही घेऊन ठेवा. वेळेवर खत मिळणार नाही, मी आजच सांगून ठेवतो. वेळेवर खत मिळणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांची व्यवस्था आहे त्यांनी खत घेऊन ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वेळेवर तुम्हाला जे पाहिजे ते ग्रेड मिळणार नाही. मी तुम्हाला अनेक खताचे पर्याय देतो. कापसाला स्फुरद आणि पालाश 2 हप्त्यात व नत्र 4 भागात विभागून द्या. पूर्ण खताचे डोस जे आहे 2 भागात स्फुरद आणि पालाश म्हणजे नत्र स्फुरद पालाश आणि नत्र एकटं 2 वेळेस आणि PK सोबत 2 वेळेस. म्हणजे पहिला आणि दुसरा डोस समजा NPKचा दिला तर पहिला आणि तिसरा डोस NPKचा, दुसरा आणि चौथा फक्त युरियाचा नायट्रोजनचा. असे खतं द्यायचे. खतं हे सगळे पेरून कोरून किंवा झाकून द्यायचे. वरती खत कोणतंच टाकायचं नाही. कापसाला वरती खत पहिले खताची मात्रा जी आहे ती पेरून द्यायची सारे पडताना, किंवा आधी पेरून नाही दिली तुम्ही तर लागवडीबरोबर द्या, किंवा लागवडीनंतर लवकरात लवकर 8-10 दिवसाच्या आत पहिली मात्रा द्यायची. जेवढा वेळ पहिली मात्रा द्यायला उशीर होईल तेवढं उत्पादन तुमचं घटणार. कारण आपण देत असलेले स्फुरद आणि पालाश दिल्यानंतर 30 ते 40 दिवसानंतर पिकाला लागू होणं चालू होतात आणि 30-40 दिवसाला पात्याची अवस्था, मुळांची वाढीची अवस्था असते. तेव्हा जर खताचा गॅप पडला किंवा तुटवडा पडला म्हणजे आधी दिलं तर ते 30-40 दिवसाला लागू होणार. जर अजून 20 दिवस उशिरा दिलं तर ते 60-65 दिवसाला. तोपर्यंत तर फुले पातं सगळं आलेलं असतं. त्यामुळं पहिली मात्रा ही लागवडीच्या आधी किंवा लागवडीबरोबर द्या. पेरून द्या, जमिनीत खोल पडू द्या. पहिली मात्रा कशी द्यायची आणि कधी द्यायची हे मी तुम्हाला सांगितलं. आणि कोणती द्यायची, आता याच्यामध्ये तुम्हाला मी अनेक पर्याय देतो कारण कोणतं खत भेटेल ते सांगता येत नाही. पहिल्या मात्रेला तुम्ही देऊ शकता 10-26-26, 10% नंतर 26% स्फुरद, 26% पालाश आहे. 9-24-24 देऊ शकता, 8-21-21 देऊ शकता. यापैकी कोणताही एकरी 1 ते 2 बॅग तुम्ही देऊ शकता. पहिली मात्रा 10-26-26, 9-24-24, 8-21-21 पैकी एक कोणतंही खत. पर्याय 2, समजा DAP तुम्हाला मिळालं तर DAP 12-32-16, 14-35-14 याच्यासोबत अर्धी बॅग पोटॅश. हे चुकलं, 20 किलो नको इथे. DAP 12-32-16, 14-35-14 यापैकी कोणतंही एक बॅग, हे तर 2 नाही, एक बॅग, याच्यासोबत अर्धी बॅग पोटॅश. म्हणजे ज्याच्यात स्फुरद जास्त आहे असे खतं आणि त्यासोबत मग पोटॅश वेगळं. DAP 12-32-16 किंवा 14-35-14 यापैकी कोणतंही खत एक बॅग, याच्यासोबत अर्धी बॅग पोटॅश, असं हा दुसरा पर्याय. तिसरा पर्याय, समजा सिंगल सुपर फॉस्फेट मिळालं तुम्हाला, पोटॅश आणि सिंगल सुपर फॉस्फेट, तर 3 बॅग सुपर फॉस्फेटला 1 बॅग पोटॅश मिक्स करा. नाहीतर एक बॅगला 1 बॅग जर केली तर जमणार नाही. सुपर फॉस्फेटमध्ये फक्त 16% स्फुरद असतं. त्यामुळे 1 DAPची बॅग म्हणजे 3 बॅग सुपर फॉस्फेट. तेवढा स्फुरद 3 बॅगमध्ये असतो जेवढा एका बॅगच्या DAPत असतो. नाही मिळालं DAP काही चिंता नका करू, सुपर फॉस्फेट मिळालं किंवा काही ठिकाणी ट्रिपल सुपर फॉस्फेट आहे, ट्रिपल सुपर फॉस्फेट आहे TSP, ते जर मिळालं तर एका बॅगच्या DAP इतकं स्फुरद त्याच्यामध्ये असतं. ती 1 बॅग द्या, सोबत 1 बॅग पोटॅश देऊ शकता. सिंगल सुपर फॉस्फेट जर मिळालं तर 3 बॅग सोबत 1 बॅग पोटॅश. इथं युरिया किंवा नत्र द्यायची फारशी गरज नाही. पर्याय 4, इथं 20-20-0-13 समजा मिळालं किंवा 24-24-08 मिळालं तर त्या 2 बॅगमध्ये 1 बॅग पोटॅश, इथं 1 बॅग करायचं आणि इथं अर्धी बॅग आहे. म्हणजे 1 बॅग 20-20-0-13 किंवा 24-24-08 त्यासोबत अर्धी बॅग पोटॅश या पद्धतीनं सुद्धा देऊ शकतो. तुम्हाला मी 4 पर्याय दिले. 4 पैकी जे मिळेल खत ते तुम्ही लागवडीबरोबर देऊ शकता. त्यानंतर पुढचे जे काही डोस द्यायचे ते आपण नंतर देऊ. पण या पद्धतीनं जर तुम्ही खत दिलं तर स्फुरद आणि पालाश हे जास्त पाहिजे सुरुवातीला, ते दिल्या जातील. नंतर कमी पाहिजे किंवा नसलं तरी चालेल. तर त्या पद्धतीनं संतुलन आपल्याला करणं सोपं होईल. याच्यासोबत या खतामध्ये मिक्स करून पण पाणी सुटत असेल तर रेतीत किंवा मातीत मिक्स करा. 2 वेळेस अर्धा किलो जे आहे NPK बूस्ट DX 1 किलो 500 ग्रॅमचे 2 वेळा. म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये तुम्ही नत्र स्फुरद पालाश देणारे NPK बूस्ट जे आहे जीवाणू खत, हे जर तुम्ही दिलं, याचं ड्रेंचिंग जर केलं तर खताची मात्रा तुम्ही 50% कमी करू शकता. शेतकरी बंधूंनो, यावर्षी खताचे भाव वाढले, उपलब्धता कमी आहे. ही खूप चांगली तुम्हाला संधी आहे जीवाणू खताचा वापर करण्याची. मी असं म्हणत नाही फक्त माझं NPK बूस्ट DXच द्या.
जे चांगल्या कंपनीचं चांगलं कन्सोर्शिया असेल, कन्सोर्शिया म्हणतात त्याला, नत्र स्फुरद पालाश तिन्ही घटक असलेलं एकत्रित जीवाणू खत हे तुम्ही वाढीच्या अवस्थेमध्ये लागवड झाल्यानंतर पहिल्या 10-15 दिवसात एकदा, नंतर दुसरं परत महिन्या सव्वा महिन्याच्या दरम्यान एकदा, असं दोनदा जर ड्रेंचिंग केलं तर तुम्ही रासायनिक खताची मात्रा अर्धी केली तरी चालेल. मी तर असं म्हणेल की मुद्दाम करा. तुमच्या शेतामध्ये तुम्ही प्रयोग करून पहा. काही भागामध्ये किंवा एका एकरात पूर्ण खत द्या जसं तुम्ही देता तसं. दुसऱ्या भागात काय करा, खत अर्ध द्या आणि त्याला NPKची ड्रेंचिंग करा 2 वेळेस. आणि तिसऱ्या भागात खत काहीच देऊ नका, फक्त NPKची ड्रेंचिंग करा. प्रयोग करून पहा. आपल्या जमिनीमध्ये जर रासायनिक क्रिया झालेलं स्फुरद आणि पालाश भरपूर मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्हाला एखाद्या वेळेस खताची फारशी गरजसुद्धा पडणार नाही. पण हे प्रत्येक शेतकऱ्याला लागू होईल असं नाही. त्यामुळं मी तुम्हाला तिन्ही प्रयोग करा सांगितलं. एका भागात पूर्ण खत द्या जसं रिकमेंडेड आहे तसं, दुसऱ्या याच्यात अर्ध खत, अर्ध जीवाणू खत आणि तिसऱ्या याच्यात फक्त जीवाणू खत, आणि त्याचे रिझल्ट तुम्हीच पहा. आणि जर तुम्हाला खत न टाकताही जीवाणू खतानं चांगलं उत्पादन आलं तर इथून पुढं काही दिवस आपण तसं करू शकतो. किंवा जे खत पूर्ण दिलं आणि अर्ध खत आणि अर्ध जीवाणू खत दिलं तर खर्च तुमचा नक्कीच जीवाणू खतात कमी होणार आहे, जमिनीची सुपीकता सुद्धा वाढणार आहे. तर अशा ठिकाणी तुम्हाला निश्चितच, मला खात्री आहे सगळ्या शेतकऱ्यांना, खताचा डोस अर्धा करून जीवाणू खत जर वापरलं तर खतापेक्षा सुद्धा त्याला चांगले रिझल्ट तिथं परिणाम दिसतील. आणि आज काळाची गरज आहे. आपली जमिनीची सुपीकता रासायनिक खतामुळे बिघडते. आपल्या देशाला खूप मोठ्या प्रमाणात परकीय चलन रासायनिक खतामुळे लागतंय. आपलं पाणी दूषित होतंय. आपला खर्च वाढलाय रासायनिक खतामुळं. त्यामुळे जीवाणू खतं जर NPK बूस्ट DX हे वाढीच्या अवस्थेमध्ये 1 किंवा 2 वेळेस, आणि फुलोरा अवस्थेमध्ये किंवा बोंड लागल्यानंतर P बूस्ट DX आणि K लीफ DX असं 2 किंवा 3 वेळेस जर आपण जीवाणू खतं वापरले तर निश्चित रासायनिक खतावरची डिपेंडन्सी जी आहे आपली ती कमी व्हायला मदत होईल.